आणि मिळेल त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्याकडनं राहण्याची सुविधा असेल, त्याचबरोबर झोपण्याची व्यवस्था असेल ती केली जात आहे। सध्या आपण मुंबईच्या CSMT परिसरात आहोत, रेल्वे स्थानकात आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी जे आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्याकडनं अशा पद्धतीने या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात झोपण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या रेल्वे स्थानकात हे आंदोलक जे आहेत त्यांनी स्वतःहूनच आपली जी झोपण्याची व्यवस्था आहे ती केलेली आहे। आता कुठून आले तुम्ही? जालना जाप्रभात। आता जागा नाही इथे तुम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मवरती झोपताय? हो, रेल्वे जागा नसल्यामुळे रेल्वे प्लॅटफॉर्मवर यावं लागलं। आपण जर बघितलं या ठिकाणी अनेक आंदोलक जे आहेत ते प्लॅटफॉर्मवरती निवारा करून बसलेले आहेत। आता काय सांगणार आपण, या ठिकाणी रेल्वे स्थानकातल्या प्लॅटफॉर्मवरती आपण झोपण्याची व्यवस्था केली? आमच्या गरीबाची एकच मागणी, मनोजदादा जरांगे पाटील जे बोलते ते सरकारनं मान्य करावं आणि ह्या गरीब लोकांना न्याय लवकरात लवकर द्यावा आणि ह्या गरीब लोकांना शेतीकडे पाठवावं। आम्ही आमचे लेकरं बाळ शेती सगळं सोडून इकडे आलोत। हे सरकारने ते येऊन द्यायला नव्हतं पाहिजे। सरकारने इथं बोलवलंय, ती सरकारची निष्क्रियता आहे आणि या सरकारमधील काही भांडगुळ आणखी पाटलाकडे भेटायला गेले नाहीत। त्या भांडगुळाला आज सांगतो इथून मुंबईच्या CST वरून, त्यांनी पाटलाला आज पाठिंबा द्या, उघडपणे पाठिंबा द्या। नाहीतर भविष्यात तुमचं भविष्य अंधारात असेल आणि मराठीच्या हातातच असेल, हे लक्षात ठेवा। आणखी काही आंदोलक आपल्या सोबत आहेत। आपण जर बघितलं या ठिकाणी या आंदोलकांच्या भावना देखील तीव्र आहेत। मात्र हे सगळे जे आंदोलक आहेत ते आपल्याला CSMT रेल्वे स्थानकात असल्याचं पाहायला मिळत आहे। दादा, आपण या ठिकाणी आहेत, काय वाटतं आपल्याला आरक्षण भेटेल? सरकार आपल्या सकारात्मक प्रतिसाद देईल? सांगायचं म्हणजे कसं माहितीये का, सरकारनं आम्हाला इथपर्यंत यायलाच नव्हतं पाहिजे, बरोबर आहे की नाही? हा, आम्हाला आधीच आरक्षण द्यायला पाहिजे होतं। हा, इथं आल्यावर आमचे गैरसोय व्हायले, इथं यायला आम्हाला झोपायला नाही, आम्हाला प्लॅटफॉर्मवर झोपावं लागले। अहो, आम्हाला पाणी नाही प्यायला इथं। मुख्यमंत्र्याला मग एवढं सांगायचं, मला एवढं सांगायचं मुख्यमंत्र्याला की आमच्या इथं यायला माहित होतं आधी इथं आरक्षण ठेवणार आहे, लोक येणार आहेत म्हणून मराठी इथं, मग त्यांना सोय करायला पाहिजे होती की नाही समजी। बरं, आम्ही उद्या सकाळी संडासला कुठे जायचं सांगा तुम्ही आम्हाला झोपायला नाही, सकाळी संडासला नाही, पाणी पण नाही प्यायला। एवढंच मुख्यमंत्री सांगायचं मला की हे तुम्ही आधी सोय करून ठेवायला पाहिजे होती ना। हा, तुम्ही आता या ठिकाणी झोपतायत, जेवण या ठिकाणी केलेलं आहे, मात्र सकाळी आंघोळीला जाणार कुठे? आंघोळ